नमस्कार मित्रांनो. आपल्या जीवनात अनेक वेळा असे क्षण येतात जेव्हा मन खूप कमजोर होते. कधी लोकांच्या बोलण्यामुळे, तर कधी अपयशामुळे, कधी विश्वासघातामुळे आणि कधी आपल्या स्वतःच्या विचारांमुळे. तेव्हा आपल्या मनात एक प्रश्न येतो, मी इतका कमजोर का वाटतोय? मी मेंटली स्ट्रॉंग कसा बनू? तर मित्रांनो, आज आपण या प्रश्नांचे उत्तर शोधणार आहोत श्रीकृष्णांच्या विचारांमधून. चला तर मग सुरू करूया मित्रांनो. महाभारताचे युद्ध सुरू होण्याआधी अर्जुनही मानसिकदृष्ट्या खूप कमजोर झाला होता. त्याला भीती वाटत होती. त्याला संभ्रम होता. त्याला वाटत होते की तो हे युद्ध करू शकणार नाही. पण त्यावेळी श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे सांगितले तेच विचार आज आपल्यालाही कसे मजबूत बनवू शकतात, हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्याने आपल्या मनावर विजय मिळवला त्याला जगातील कोणतीही गोष्ट हरवू शकत नाही. मित्रांनो, जीवनातील समस्या आपल्याला कमजोर करत नाहीत, तर आपले विचारच आपल्याला कमजोर करतात. उदाहरणार्थ, दोन माणसांना एकाच वेळी एकच समस्या येते. तेव्हा एक माणूस म्हणतो, आता तर माझं आयुष्य संपलं. तेव्हा दुसरा म्हणतो, ही तर माझ्यासाठी शिकण्याची संधी आहे. दोघांची परिस्थिती एकच आहे, पण त्यांचे विचार हे वेगवेगळे आहेत. मेंटली स्ट्रॉंग माणूस कधीही परिस्थितीला दोष देत नाही. तो स्वतःलाच विचारतो, मी यातून काय शिकू शकतो? मी आता पुढे काय करू शकतो? पण याच्या विपरीत मेंटली स्ट्रॉंग नसलेला माणूस निराशामध्ये जातो, हतबल होतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुमचे कर्तव्य करत राहा. लोकांच्या मतांचा विचार करू नका. मित्रांनो, आज बहुतेक लोक मानसिकदृष्ट्या कमजोर असण्याचे एक मोठे कारण म्हणजे लोक काय म्हणतील, लोक हसतील, लोक टीका करतील, लोक न्याय करतील. पण लक्षात ठेवा, लोकांचा स्वभावच बोलणे आहे. तुम्ही काही केले नाही तरी ते बोलतीलच, आणि तुम्ही मोठे यश मिळवले तरीही ते बोलतील. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात, तुमचा मार्ग तुमचा असतो. लोकांचा आवाज तुमच्या भविष्याचा निर्णय करू शकत नाही. तुमचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल. तुमच्या जीवनात अपयश येणारच, पण मेंटली स्ट्रॉंग लोक अपयशाला कधीच हार मानत नाहीत. श्रीकृष्ण म्हणतात, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. आपण प्रयत्न करतो, पण लगेच यश मिळत नाही. मग मन तुटते. पण लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट घडायला त्याचा एक उचित वेळ असतो. ती तेव्हाच घडते, कधी लवकर तर कधी उशिरा. पण त्यावेळी हा जो मेंटली स्ट्रॉंग माणूस असतो, तो प्रयत्न सोडत नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, काही घडत नाही म्हणून मागे सरकू नका. प्रयत्न करा. यश नक्कीच मिळेल, पण त्यासाठीही मन शांत ठेवावे लागते. पण आजकाल बहुतेक माणसांची मने खूप अस्थिर असतात, कारण जास्त विचार करणे, जास्त तुलना करणे आणि अपेक्षा ठेवणे. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, शांत मन असलेला मनुष्य सर्वात शक्तिशाली असतो. पण मन शांत ठेवण्यासाठी काय करावे? तर ध्यान करा, स्वतःसाठी वेळ काढा, नकारात्मक लोकांपासून दूर राहा. तेव्हा तुमचं मन शांत होईल, आणि जेव्हा मन शांत असते तेव्हा घेतलेले निर्णय चांगले होतात. तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुमचं मन मजबूत होतं, आणि मेंटली माणूस स्ट्रॉंग होतो. मित्रांनो, महाभारतात श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले,
तू कमजोर नाहीस, तुझ्यात अपार शक्ती आहे. हेच सत्य आपल्यासाठीही आहे. कधी कधी आपण स्वतःलाच कमी समजतो आणि विचार करतो की मला हे जमणार नाही, मी हे करूच शकत नाही, माझ्यात क्षमताच उरलेली नाही. पण हे सर्व खोटे आहे. खरं तर तुमच्यात खूप क्षमता आहे. फक्त तुम्हाला ती ओळखायची आहे. मेंटली स्ट्रॉंग लोक स्वतःवर विश्वास ठेवतात म्हणून ते पुढे जातात. तुमच्या जीवनात संकटे तर येतच राहतील. यालाच जीवन म्हणतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, संकट माणसाला तोडण्यासाठी नाही, तर घडवण्यासाठी येतात. सोने जेव्हा आगीत जाते, तेव्हा ते अधिक शुद्ध होते. तसेच माणूसही जेव्हा संकटातून जातो, तेव्हा तो मजबूत बनतो. जर जीवनात कधी कठीण वेळ आली, तर घाबरू नका. स्वतःला सांगा, हे संकट मला तोडायला नाही, तर मला मजबूत बनवण्यासाठी आले आहे. मित्रांनो, एकदा एक तरुण श्रीकृष्णांना विचारतो, प्रभू, मी इतका कमजोर का वाटतो? तेव्हा श्रीकृष्ण त्याला एक दगड देतात आणि म्हणतात, हा दगड बाजारात घेऊन जा, पण विकू नकोस. फक्त लोक काय किंमत सांगतात ते ऐक. तो मुलगा दगड घेऊन बाजारात जातो. कोणी म्हणतो, याचे मी 10 रुपये देईल. कोणी म्हणतो, मी 50 रुपये देईल. पण तो मुलगा तो दगड एका सोनाराकडे घेऊन जातो. सोनार दगड पाहिल्यावर म्हणतो, हा साधा दगड नाही, हा तर हिऱ्यांसारखा मौल्यवान आहे. मित्रांनो, या गोष्टींचे तात्पर्य एवढेच की तुमची किंमत लोक ठरवत नाहीत, तर तुमची खरी किंमत तुम्हाला ओळखणारा ठरवतो. पण सर्वात आधी तुम्ही स्वतःलाच ओळखायला हवे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुमचे मन मजबूत ठेवायला शिका. तुमचे कर्तव्य करत राहा. लोकांच्या मतांना घाबरू नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण ज्याचा आत्मविश्वास मजबूत असतो, त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. मित्रांनो, जर हा श्रीकृष्ण विचार तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच प्रेरणादायी श्रीकृष्ण विचार ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेवटी श्रीकृष्णांची एक सुंदर ओळ सांगतो, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या आतच तुमची सर्वात मोठी शक्ती दडलेली आहे. जय श्रीकृष्ण.